जय महाराष्ट्र सर्वांना. आज जर मी मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी जर आवाज उठवत असेल तर ह्याचा अर्थ असा होतोय की मी कुठे ना कुठेतरी द्वेष पसरवतोय. म्हणजे माझ्याच राज्यामध्ये जर मी कुठच्या गोष्टीचा विरोध करतोय तर मी चुकीचा. बिहार भवनच्या बाबतीत जर मी आवाज उठवला तर मी बिहारींच्या विरोधात बोलतोय. भाजपा जिंकली तर मग मी गुजरातींच्या विरोधात बोलतोय. हे असं निदर्शनात लोकांचे येतं. तुमची मतं तुमच्याकडे, मला फरक नाही पडत. तुम्ही काही विचार करा. बघा, आमचा विरोध हा कधीच प्रगतीसाठी नाहीये, पण जे आमच्या हक्काचं आहे ते आमच्या हक्काचंच आहे आणि ते आम्हाला भेटलंच पाहिजे. ओके, पण आता ह्याच्यामध्ये काही मराठी भैये लोक बोलतील की तुम्हाला कोणी थांबवलेलं, मराठी माणसाला कोणी थांबवलं प्रगती करण्यासाठी, धंदा करण्यासाठी. मराठी माणूस प्रगती पण करतो, मराठी माणूस धंदा पण करतो. पण आता तुम्हीच बघा, सावंत शोरमा म्हणून ते डोंबिवलीच्या ताई आहेत, ते इतका चांगला धंदा करतायत, व्यवसाय करतायत. आज त्यांच्या म्हणजे लोकांना दिसण्यात आलं म्हणून आज त्यांच्या विरोधात किती कारवाई होते. आता हे बाकीचे जे एवढे परप्रांतीय लोक आहेत, भैये लोक आहेत जे बसतात, ते तुम्हाला दिसत नाही का? आमचीच माणसं का दिसतात? आज ते भैया लोक जी आहेत ती हफ्ते देतात आणि मराठी माणूस जो आहे तो हफ्त्याला विरोध करतो आणि केलाच पाहिजे. ही जमीन आमची, आम्ही का हफ्ते देऊ? ते लोक हफ्ते देतात म्हणून तुम्ही त्यांच्यावरती काही कारवाई नाही करणार. पण मराठी माणसांनी विरोध केले की लगेच त्याचा जो काय तो धंदा व्यवसाय करतो लगेच रस्त्यावरतून काढून टाकणार, तोडफोड करून टाकणार. हेच मग जर हे आमच्या बरोबर चालू राहिलं तर मग तुम्हाला वाटतंय का आम्ही गप्प बसणार आहे? साहजिक आहे.